इंडिया आघाडीच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती आज मोर्चा. राहुल गांधींच्या नेतृत्वात 300 खासदार मोर्चात होणार सहभागी. निवडणूक आयोगाविरोधात विरोधक आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईत आज जनाक्रोश आंदोलन. महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्री आणि आमदारांच्या अकालपट्टीच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक. आंदोलनात उद्धव ठाकरे होणार सहभागी. दादरमधील कबूतरखान्यावरती मुंबई पालिकेने पुन्हा लावली ताडपत्री. कबूतरखाना परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ. रॉबर्ट वॉड्राच्या अडचणीत वाढ. ईडीच्या आरोपपत्रात 58 कोटींची बेकायदेशीर कमाई केल्याचा ठपका. पंढरपुरात विठ्ठल मंदिरात हिंदीतून पूजा घातल्याचा दावा. राहुल सातपुते नावाच्या व्यक्तीचं ट्विट. तर पूजा करण्यासाठी इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार नवीन खासदार निवासाचं उद्घाटन. दिल्लीच्या खडकसिंह मार्गावरती खासदारांसाठी 184 नवीन फ्लॅट्स तयार. तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाच्या तिरुवनंतपुरम दिल्ली विमानाचं चेन्नईमध्ये इमर्जन्सी लँडिंग. तर लँडिंग करताना समोर दुसरं विमान आल्याचा काँग्रेस खासदार वेणुगोपाल यांचा दावा. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे सैन्य दल प्रमुख असीम मुनीर यांचा थैथयाट सुरूच. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यावरती घाला घातला असेल तर होणाऱ्या अणुयुद्धामध्ये अर्ध जग नष्ट होईल. भारत पाकिस्तानच्या नौदलाचा आज अरबी समुद्रात युद्धाभ्यास. दोन्ही देशांनी आपल्या परिसरात एअर ट्रॅफिक मूव्हमेंट थांबवण्याची नोटीस केली जारी. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत आणि त्यासाठी ते राज्यभरात नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. फडणवीस ओबीसींचा विकास करू म्हणतात, मग मराठा समाजानं काय केलंय असा सवाल त्यांनी केलाय. सांगलीचे खासदार विशाल पाटलांचे समर्थक माजी नगरसेवक मनोज सरगर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीतल्या संजय नगरमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यासाठी महायुती सरकारनं मोठा निर्णय घेतल्याचं भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलंय. धाराशिव शहरातील पाणी आणि रस्त्यांच्या कामासाठी महायुती सरकारकडून 334 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या निधीमुळे शहरातील रस्ते आणि पाण्याचा विषय लवकरच मार्गी लागणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या मंगळवारी जालना नांदेड समृद्धी महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात कॅबिनेटची शेवटची बैठक पार पडणार असल्याची माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना पाचपट भरपाई देण्याची मागणी यावेळी केली जाणार आहे. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं भुसावळ रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर वंदे भारतचं स्वागत केलं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदीतून पूजा घातल्याचा दावा राहुल सातपुते नावाच्या व्यक्तीनं ट्विटच्या माध्यमातून केलाय. तर पूजा करण्यासाठी इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही असं स्पष्टीकरण मंदिर प्रशासनानं दिलंय. ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणं बंधनकारक करण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. या निर्णयाला विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटलांनी विरोध केलाय. राज्यातल्या ट्रॅक्टरधारकांना एकत्र करून सतेज पाटील जोरदार विरोध करणार आहेत. बीडमधील गेवराई शहर गोळीबाराच्या घटनेनं हादरलं. शहरात एका तरुणीवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. छातीत गोळी लागल्यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली. दरम्यान गोळीबाराच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून दखल घेण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. नाशिकच्या इगतपुरीमध्ये एक बेकायदेशीर कॉल सेंटर सीबीआयनं उद्ध्वस्त केलं. 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोनसह 1,20,00,000ची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोनं आणि 1 कोटी रुपयांच्या 7 लक्झरी कार यावेळी जप्त करण्यात आले. डोंबिवलीच्या खोणी तळोजा रोडवरील ऑर्चिड कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये संचालक पदाच्या निवडणुकीत राडा झाला. बोगस मतदानाच्या संशयावरून राडा झाला असून पोलिसांना देखील मारहाण झाल्याची माहिती आहे.
अंबरनाथमधील मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अंबरनाथमधील मनसेच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावरून संतप्त कार्यकर्त्यांनी नगरसेवकाच्या कार्यालयावर धडक देत जोरदार घोषणाबाजी केली. पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं उजनी धरण 100% भरलं. या पावसाळी हंगामामध्ये मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस उजनी धरणाच्या पाणी पातळीत त्यामुळे वाढ झालेली आहे आणि आता उजनी धरण 100% भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जळगावच्या रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. हिंजवडीमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटना पुढे आली आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या पोलीस अधिकारी बालाजी पंढरेवर कडक कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेनं केली आहे. सांगलीच्या तुर्ची गावात स्वतंत्र तलाठी देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी सरपंचांनी नारळ फोडून गाढवाची पूजा केली. दरम्यान तातडीनं तलाठ्याची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे. पंढरपूर तालुक्यातील गाडी गावात एका कुटुंबावर दहशत माजवण्याचा आरोप करण्यात आला आहे. या कुटुंबानं केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मारहाण करणाऱ्याविरोधात अद्याप गुन्हा नोंद नाहीये. हल्ला झालेल्यांवर मात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील निमढेला तलावाला लागून असलेला चंदई कालवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं आणि त्यामुळे आता सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असून यावर उपाययोजनेची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेत आणि पुणेकरांनी रविवारचा मुहूर्त साधत गणेशोत्सव आणि गौरी पूजनासाठी लागणाऱ्या साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंसाठी गर्दी केली. मंडई मार्केटमध्ये पुणेकरांची लगबग पाहायला मिळाली. नेरूळ सेक्टर 2 मध्ये पार पडलेल्या मनसेच्या चोर दहीहंडी सोहळ्याला अमित ठाकरे उपस्थित होते. या सोहळ्यात तब्बल 18 पथकांनी सहभाग घेत 8 थरांची सलामी दिली. मुंबईच्या वरळी नाक्यावर शिवसेना ठाकरे पक्षाकडून दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या सराव शिबिराला आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली. सखाराम बाइंडर नाटकाचं पोस्टर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदर्शित झालं. अभिनेते सयाजी शिंदे सखाराम बाइंडर यांची भूमिका साकारणार आहेत. जागतिक आदिवासी दिनानिमित्त वनरंग आदिवासी संस्कृतीचा गौरव या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रेला, तारपा आणि वारली ही पारंपरिक आदिवासी नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं. मालेगाव शहरात भगवान एकलव्य जयंती पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरी करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. धाराशिवच्या उमरग्यातील तरुणाची हत्या करणाऱ्या 3 महिलांविरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या 3 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या महिला कालिका कला केंद्रात वास्तव्यास असल्याची माहिती आहे. सावकाराकडून घेतलेल्या पैशाचे मुद्दलापेक्षा अधिक व्याज देऊनही कर्ज फिटत नसल्यामुळे सावकाराच्या त्रासाला कंटाळून सुरेश कांबळे या व्यक्तीनं आत्महत्या केली आहे. पंढरपूरच्या वाखरी गावात ही घटना घडली. या प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अकोल्याच्या अकोला पातूर रोडवरील कापशी येथील उड्डाण पुलावर कारनं दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील व्यक्ती पुलावरून 15 ते 20 फूट खाली फेकला गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय. वाशिम शहरासह ग्रामीण भागात 4 ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेचा उलगडा झालेला आहे. रेसर बाईकवरून तिघांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि रोख रक्कम लुटल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरांना ताब्यात घेतलं. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे आणि लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. सोयाबीनची दरवाढ आणि शेतकरी कर्जमाफीबाबत आठवण करून देण्यासाठी ही भेट घेतली जाणार आहे. मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडलाय. अर्धवट कामं झालेल्या या महामार्गावर अनेक वेळा अपघात होऊन नागरिकांनी आपला जीव गमावलाय. याविरोधात मुंबई गोवा जनआक्रोश समितीनं अनोखं आंदोलन केलं. या आंदोलनाचा भाग म्हणून पनवेलमधील पळसपे इथे पाठपूजन करण्यात आलं. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. वरळी येथील बिडिडी चाळीमधील 556 कुटुंबांचं नव्या घराचं स्वप्न अखेर साकार होणार आहे. 14 ऑगस्टला सकाळी 10 वाजता माटुंगा येथील यशवंतराव नाट्यगृहात घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसनं एक खास फ्रीडम सेल सुरू केलाय. या अंतर्गत फक्त 1279 रुपयांपासून तुम्ही देशांतर्गत आणि 4279 रुपयांपासून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करू शकताय.
एअर इंडियानं आपल्या पायलट आणि काही इतर कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे पायलट आणि कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ झाली आहे. ही वयोमर्यादा आधी 58 वर्ष होती, तर आता नवीन निर्णयानुसार पायलटसाठी 58 वरून 65 वर्ष आणि नॉन फ्लाईंग कर्मचाऱ्यांसाठी 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्यात आली आहे. सध्या फळांच्या बाजारात मोठी उलाढाल सुरू असून फळांच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी फळबागांचं नुकसान, साठवणुकीची अडचण आणि वाहतूक विस्कळीत झाली होत असल्यानं फळांचा पुरवठा कमी झाला असून उपलब्ध फळांना मागणी वाढल्यानं भाव वाढलेले आहेत. राज्यातील वैद्यकीय उच्च आणि तंत्र शिक्षण कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी अनामत शुल्क नियामक प्राधिकरणानं ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारू नये. विद्यार्थ्यांकडे अशी अधिक रकमेची मागणी करणाऱ्या कॉलेजची तक्रार करावी असं आवाहन FRAनं केलेलं आहे. सीईटी सेलकडून इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान प्रवेश घेता येईल. या फेरीमध्ये इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी 1,43,445 जागा उपलब्ध आहेत. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरात जोरदार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यामध्ये 2 दिवस पावसानं उसंत घेतली, मात्र रविवारी दुपारनंतर मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे शहरातील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील दगडागड गावात नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं गावाचा संपर्क तुटलाय. गावात 160 लोकवस्ती असलेले नागरिक मुख्य रस्त्यापासून दूर राहत असल्यानं लोकप्रतिनिधींनी गावाकडे दुर्लक्ष केलंय. तसंच अनेक सोयी सुविधांपासून दगडागाड गाव वंचित राहिलंय. ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची चाचणी होणार असून डिसेंबर अखेरीस मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरात मेट्रोचं जाळं मजबूत करण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलं. दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडवर बेदरकार ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहन चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांनी कारवाईचा दणका दिलाय. गेल्या 7 महिन्यात कोस्टल रोडवर वेगमर्यादेचं उल्लंघन केलेल्या 4,500हून अधिक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 82 लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. मृत खातेधारकांच्या वारसांना दिलासा देणारा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेनं घेतलाय. आता मृत ग्राहकांच्या बँक खात्यांशी संबंधित आणि लॉकरमधील वस्तूंचा दावा 15 दिवसांच्या आत निकाली काढावा लागणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो पुढील काही महिन्यात अमेरिका निर्मित 6,500 किलो वजनी कम्युनिकेशन उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी दिली आहे. देशातील सर्वात महागड्या 10 शहरांमध्ये मुंबई देशातील नंबर 1 स्थानी कायम आहेत. मात्र यात उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ शहराचा समावेश पहिल्यांदाच झालाय. 1 ऑगस्ट रोजी लागू झालेल्या नवीन सर्किल रेटमुळे मुंबईचा देशातील सर्वात महागड्या 10 शहरांमध्ये पुन्हा प्रथम क्रमांक आला. हिंगोलीवरून वाशिमकडे जाणाऱ्या महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीला जोरदार धडक बसल्यानं दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. जखमीला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पुणे शहरात सध्या चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळते. पुण्यामध्ये चक्क एका पानाच्या दुकानावर चोरट्यानं डल्ला मारला असून चोरट्यानं सिगारेटचं पाकिट आणि इतर साहित्य चोरल्याची घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर मत चोरीचे गंभीर आरोप केलेले आहेत. या प्रकरणी आता राजकीय वर्तुळात प्रत्यारोप सुरू आहे. दरम्यान आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे खासदार संसद भवनापासून राजधानी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत.